केली गेली। 2 तारखेला शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते हे ठाण्याचा दौरा करणार आहेत। ठाण्याचा सुरुवात ठाण्यापासून होते, हे खरं आहे। आणि आतापर्यंत प्रत्येक जे नेते होते हे आपापला नेमून दिलेल्या विभागात काम करत होते। नेत्यांनी असं ठरवलं उद्धवजींच्या संमतीनं की काही महाराष्ट्रातले भाग असे आहेत जिथे सर्व नेत्यांनी, प्रमुख नेत्यांनी एकत्र दौरा करावा आणि शिवसैनिकांशी संवाद जो आहे तो निर्माण करावा, संवाद करावा, त्यांचे विषय समजून घ्यावे, जागेवर जाऊन पदाधिकाऱ्यांना भेटावं। हा एक आमचा नक्कीच कार्यक्रम ठरलेला आहे आणि त्यानुसार आम्ही 2 तारखेला ठाणे दौऱ्यावर जातो। सगळे शिवसेनेचे नेते, नाही नेते, उद्धव ठाकरे साहेबांचा दौरा आम्ही नंतर ठरवू, मग पालघरला जाऊ, मग कोकणात जाऊ। साधारण आमची त्या दिशेने आम्ही चर्चा करतो। आता आज शिवसेनेचे सर्व नेते हे मंगळवारी एकत्र भेटतील असं आमचं ठरलेलं आहे शिवसेना भवनामध्ये। तर चालू आहे विभागनिहाय मेळावे मुंबईत होत आहेत त्या। मुंबईत विभागीय मेळावे पूर्वी शिवसेनेचे होत होते, विभागीय शिबिर, त्याची सुरुवात पासून आम्ही करतो आहोत। 9 मार्च रोजी ईशान्य मुंबईचा विभागीय मेळावा आधी होईल कालिदास सभागृहात मुलुंडला, तो जोरदार होईल आणि माननीय आदित्य ठाकरे, सर्व शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, या भागातले उपशाखा प्रमुख पदापासून सगळे पुढले, दिवसभराचं शिबिर आहे। अशा प्रकारची शिबिरं मग मुंबई, ठाण्यामध्ये, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये करण्याची योजना आहे। राऊत साहेब, एक प्रश्न आहे, कदाचित तुम्ही म्हणाल की वारंवार हा प्रश्न विचारला जातो, पण अलीकडे असं